हरे कृष्ण. तर भरपूर दिवस झाले काही ना काही होतं. मधात महाराजांची कथा आली होती 7 दिवस, त्यामुळे आपण केलं नाही. आणि नंतर ते जपाडॉक सुरू झालं होतं. तर आता काहीच नसल्यामुळे आपण आता कंटिन्यू करू आजपासून. तर आपण आता 15 नंबरचा अध्याय बघत होतो. आणि 15 नंबरच्या अध्यायामध्ये आपण 17वा श्लोक बघत होतो आपण. ठीक आहे. तर हे आपण बघत होतो 15वा अध्याय आणि 17 नंबर श्लोक. उत्तम पुरुषस्तन्य परमात्मेति उत्तदाहृतः यो लोकत्रयमाविश्य विभर्त्यव्यम ईश्वर. इन दोनों के अतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा है जो साक्षात अविनाशी भगवान है और जो तीनों लोकों में प्रवेश करके उनका पालन कर रहा है. तर याच्यामध्ये ते काय सांगत आहे की याच्या आधीचे श्लोक दाखवतो तुम्हाला. याच्या आधी काय काय त्यांनी सांगितलं. तर त्यांनी आत्माबद्दल सांगितलं, भगवंताबद्दल सांगितलं आणि भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे त्याच्याबद्दल सांगितलं. जसं 15 नंबरचा श्लोक आहे, ईश्वर सर्वभूतानां सर्वसच्चाहम हृदय सन्निविष्टो. तर भगवंतच म्हणत आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आहे, सर्वसच्चाहम हृदय सन्निविष्टो. आणि भगवंत कोण आहे? सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे. तर भगवंत कोण आहे? गणपती आहे, शंकरजी आहे. तर कृष्ण म्हणत आहे मत्तः, मी आहे तो परमात्मा. म्हणजे मी भगवंत आहे डायरेक्टली इनडायरेक्टली जसंही असेल. इथून डायरेक्ट आपल्याला समजून येते की मत्तः मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आणि मीच मत्तः स्मृती ज्ञानम अपोहनम च. मी सगळ्यांना काय करतो? त्यांना ज्ञान देतो, आठवण करून देतो आणि विसरभोळापणा पण देतो. नंतर सगळे वेद वेदेच सर्वेर अहम वेद वेद्य. सगळे वेद वाचून मलाच जाणून घ्यायचं आहे की मी भगवंत आहे, है ना. आणि मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, मी सगळ्यांना स्मृती देतो. हे सगळे वेद वाचून जाणून घ्यायचं आहे. त्यामधला एक वेद मधला हा भगवद्गीता पण काय आहे, त्यापैकी एक पार्टच आहे वेदाचा. तर त्या वेदामध्येच भगवंत सांगितलं की सगळे वेद वाचून तुम्हाला मला समजायचं आहे. का? कारण की भगवंत मी आहे. है ना. वेद वाचण्याच्या मागे उद्देश काय असला पाहिजे की आपल्याला पैसे कसे भेटतील, आपण सुखी कसं होऊ, है ना. आजूबाजूच्या लोकांपेक्षा मी करोडपती व्यक्ती असला पाहिजे, मान प्रतिष्ठा, हे याच्यासाठी नाही वेद वाचे. याला कर्मकांड म्हटलं जाते. वेद वाचून एन्जॉयमेंट करणे, आहे ना, इंद्रिय तृप्ती करणे, याला वेद वाचून एन्जॉयमेंट करणे याला म्हटलं जाते कर्मकांडे. जे लोक वेद वाचून भगवान बनण्याची इच्छा आहे त्याला निराकारवादी म्हटलं जाते, मायावादी म्हटलं जाते. ते भगवान बनण्याची इच्छा त्यांची. आणि जे लोक वेद वाचून काही तपस्या करून काही योग सिद्धी प्राप्त करायची इच्छा ठेवतात त्यांना योगी म्हटलं जाते. त्या तिघांचा उद्देश भगवानची सेवा करण्याची नाही आहे. चौथा आहे भक्त. भक्ताची इच्छा काय असते? वेद वाचून भगवंत कोण आहे, मी कोण आहे, माझं भगवंताशी रिलेशन काय, ओके मी भगवंताचा दास आहे का, मग मी सेवा करायला पाहिजे. तर हे वाचून भगवंताचा दास बनणे, हे याच्यासाठी वेद लिहिले. आणि वेदेचे सर्वेर अहम हे वेद. तर तो भगवंत कोण हे वेदातून समजते, त्यासाठी वेद वाचायला पाहिजे. आणि वेदांतकृत वेदवित एवच अहम, आणि वेद मीच रचले आहे. तर भगवंतांनी इथं सांगितलं की मी भगवंत आहे, सगळं माझ्यापासून आलंय किंवा मीच सगळ्यांच्या हृदयामध्ये, इनडायरेक्टली मी भगवंत आहे असं सांगितलं. नंतर 16 नंबर श्लोक मध्ये त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी भगवंत आहे, पण मी एकटाच नाही आहे. दोन प्रकारचे जीव असतात, एक अच्युत, एक आहे अच्युत. अच्युत म्हणजे जे कधी पतन होत नाही, जे कधी नाश होत नाही, किंवा जे कधी मायामध्ये पडत नाही. आणि च्युत म्हणजे जे मायामध्ये पडू शकतात. तर च्युत म्हणजे आपण, जे मायामध्ये पडतात, ज्यांना भौतिक देह धारण करावं लागते. अच्युत म्हणजे कोण? भगवंत, जे कधी मायामध्ये पडत नाही, ते मायाचे स्वामी असतात. त्यांना भौतिक देह धारण करायचं काम नाही. भौतिक जगामध्ये आल्यानंतर सुद्धा भगवान कृष्ण भौतिक जगात आल्यानंतर सुद्धा आध्यात्मिक शरीरच घेऊन येतात. त्यामुळे काल्याचं विष पिऊन, पुतनाचं विष पिऊन मरत नाहीत. 2 वेळास अग्नीमध्ये गेले तरी मरत नाहीत, है ना. कारण की त्यांचं शरीर आपल्यासारखं नाहीये. अगासुरीच्या पोटात गेले, ऑक्सिजन नाहीये. पाण्यामध्ये घुसले काल्याला मारल्यासाठी, ऑक्सिजन नाहीये तरी मरत नाही. है ना. कारण की त्यांचं शरीर भौतिक नाहीये. 16,108 वाईफ
सांभाळ करू शकतात, कारण की भौतिक शरीर नाही आहे. आपण असं तर आपण मरून गेलो असतो 16,108 वाईफला पालन करता करता, है ना. तर अच्युत जे भौतिक जगामध्ये येऊन सुद्धा आध्यात्मिकच राहतात, ते ते अच्युत आहेत. आणि आणखी एक अच्युतचा अर्थ होतो की भगवंताच्या धामातले जीव. तर इथं भगवंतांनी भगवंताच्या धामातले जीव बद्दल सांगितलंय. पण अच्युत म्हणजे कृष्ण पण होते. फक्त अच्युत म्हणजे भगवंताच्या धामातले जीवच नाही होत. तुम्हाला माहित आहे ना भगवंताचं एक नाव काय, अच्युत. तुमचं गोत्र कोणतं आहे इस्कॉन मध्ये आल्यानंतर? अच्युत गोत्र है ना. तर अच्युत काय आहे, एक भगवंत आहे ज्यांना भौतिक शरीर नाहीच आहे, आणि दुसरे आहे आध्यात्मिक जगातले भक्त. आणि या भौतिक जगामध्ये जे भक्त आहेत ते भक्त, आता काही भक्त भक्त आहेत, काही भक्त अभक्त झाले आहेत, काही नास्तिक झाले आहेत, काही काय झाले आहेत असं. तर हे काय भौतिक जगामध्ये येऊन विसरले, भगवंताला विसरले, भौतिक शरीर धारण केलं. आणि आध्यात्मिक जगामध्ये काय आहे, आध्यात्मिक शरीर राहते, ते मायामध्ये राहत नाही. दोन प्रकारचे जीव आहे असं त्यांनी सांगितलं. तर 16 मध्ये त्यांनी दोन प्रकारची, 15 मध्ये भगवंत मी आहे असं सांगितलं 16, आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आहे. 16 नंबर मध्ये त्यांनी सांगितलं की काही जीव आध्यात्मिक जगात आहेत. आणि प्रपाजी लिहितात ते काही जीव म्हणजे 75% लोक आध्यात्मिक जगातच आहेत, आत्मा. आणि आपण 25%च जे भगवंताला विसरून इकडे आले आहेत, ते 25% इथं भौतिक जगामध्ये सळत आहे, गरमीमध्ये, उन्हाळ्यात, है ना. आता कशी गरम आहे, भीषण गरमी. तर इथं ते लोक त्रास भोगत आहेत. त्यामध्ये भगवंत म्हणतात की ह्या दोन प्रकारचे जे जीव आहेत, जे भौतिक जगामध्ये आहे 25% आणि 75% जे आध्यात्मिक जगामध्ये आहे, याच्या व्यतिरिक्त एक परम पुरुष आहे ज्याला परमात्मा म्हटलं जाते. तो परमात्मा काय आहे, तो अविनाशी भगवान है ना, जो तीनों लोकों में प्रवेश करके उनका पालन करता है. आणि ते परमात्माच काय करत आहे, ह्या पूर्ण जगाला पालन करत आहे. आता भगवंत लिहिताना कसं लिहितात बघा, पहिले सांगितलं मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, मी सगळ्यांना स्मरण करून देतो. आणि इथं आता भगवंत आपल्याला स्मरण करून देते की मी आहे ते भगवंत. है ना. तर एक परमपुरुष परमात्मा आहे. हे सगळं ज्ञान कोण देत आहे, हे भगवंत देत आहे. तर भगवंतच काय आहे, ज्ञान देणारे भगवंत आहेत. आपल्याला आठवण करून देतं की मी भगवंत आहे. कृष्ण म्हणत की मी भगवंत आहे, माझ्याकडे वळा, माझी भक्ती करा. इनडायरेक्टली भगवंत इथं सांगत आहे. नंतर भगवंत काय सांगतात, 18 नंबर श्लोक. आता बाकीचे श्लोकचे आपल्याला तात्पर्य वाचायचे नाहीत, कारण की फक्त आपण इम्पॉर्टंट श्लोकच घेणार होतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता 2 लेवल असतात. तुम्हाला दाखवून देतो मी काय करत होतो. बघा, हे पुस्तक आहे भगवद्गीता श्लोक रत्नावली भाग 1. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही श्लोक आहेत, आणि हे भाग 2 किंवा लेवल 2 इंग्लिशमध्ये, हे पहिले हिंदीमध्ये होतं. तर याच्यामध्ये एक्स्ट्रा श्लोक दिले आहेत. तर याच्यामध्ये फक्त 15.15ला इम्पॉर्टन्स सांगितलंय, पण याच्यामध्ये 16 आणि 17ला पण इम्पॉर्टन्स सांगितलंय. 18, 19 आणखी 3 श्लोक सांगितले आहेत. तर 16, 17, 18, 19 हे पण आपण वाचूनच घेऊ फास्ट मध्ये. तर 16 आपलं झालं होतं मागच्या वेळेस. 16 हे झालं होतं. 2 प्रकारचे जीव आहे. ठीक आहे. त्यामध्ये 25% भौतिक जगामध्ये आहे, आणि बाकीचे भगवंताच्या धामात आहे. 17 वाचू आपण आता. 17, 18, 19. इस श्लोक का भाव कठोपनिषद 2.2.13 तथा श्वेताश्वर उपनिषद 6.13 में अत्यंत सुंदर ढंग से व्यक्त हुआ है. कोणता की दोन प्रकारचे जीव आहे भौतिक जगत, आध्यात्मिक जगत. त्यामध्ये एक भौतिक जगत, आध्यात्मिक जगत, 2 प्रकारचे जीव आहेत. आणि एक भगवंत आहे जे यांच्या व्यतिरिक्त आहेत, परमपुरुष किंवा परमात्मा आहे. हे 2 आत्मा आहेत, बाकी परमात्मा आहे. तर श्वेताश्वर उपनिषद, कठोपनिषद या 2 शास्त्रामध्ये सुद्धा, उपनिषद सुद्धा त्याच्याबद्दल वर्णन आलेलं आहे. वहां यह कहा गया है कि असंख्य जीवों की नियंता जिनमें से कुछ बद्ध है. तर बद्ध म्हणजे भौतिक जगामध्ये 25%, और कुछ मुक्त है. मुक्त म्हणजे आध्यात्मिक जगात 75% लोक आध्यात्मिक जगामध्ये.
और एक परम पुरुष है जो परमात्मा कहा जाता है. आणि याच्या व्यतिरिक्त एक परम पुरुष पण आहेत. उपनिषद का श्लोक इस प्रकार है, नित्यो नित्यानाम चेतन चेतनानाम. आणि याच्या पुढे जातात एकोह बहुनाम विदधाति कामान. तर या श्लोकचा अर्थ काय होते की नित्यो, एक नित्य आहे ते भगवंत आहे. नित्यानाम, अनेक नित्य व्यक्ती पण आहेत. भगवान पण आत्मा आहे, आपण पण आत्मा आहे. तर बरोबर आहे, भगवंत आत्मा आहे, आपणही आत्मा आहे, है ना. आपल्यालाही आत्म्याला मारू शकत नाही. व्यक्ती मरतो आणि आत्मा भटकते, म्हणजे आत्मा मरते का? नाही भटकत, नाही मरत, भटकते, इकडे तिकडे जाते, दुसऱ्या शरीरामध्ये जाते. पण नित्य म्हटलं जाते, त्याचा अर्थ मरत नाही म्हणजे काय? नित्य, त्याला मृत्यू येत नाही. पण नित्यानाम म्हणजे अनेक वचन. तर अनेक जे मृत्यू येत नाही किंवा जे मरत नाही अशा आत्मा पण आहेत, अनेक आहेत. पण त्या सगळ्यांचं पालन करणारा एक प्रमुख आत्मा आहे, तो आहे नित्यो. ती एक आत्मा आहे, ती सगळ्यांचा बॉस आहे. सारांश यह है कि बद्ध तथा मुक्त दोनों प्रकार के जीवों में से एक परम पुरुष भगवान होता है जो उन सबका पालन करता है. आणि हा बॉस जो आहे भगवंत, तो सगळ्यांचं पालन करतो. इथं पुढे सांगितलंय चेतनानाम. चेतनानाम मधले अनेक वचन चेतना, म्हणजे आपण पण चेतन वस्तू आहे, भगवंत चेतन आहे, पण आपण अनेक वचनी आहे आणि भगवंत एक आहे जो प्रमुख चेतन वस्तू है. उन्हें उन्हें कर्म के अनुसार भोग की सुविधा प्रदान करते हैं. भगवंत आपल्या कर्मानुसार आपल्याला भोग देतात किंवा कष्ट देतात, है ना. तर आपल्याला आपल्याकडे जे पण भेटलाय ते आपल्या कर्मानुसार भगवंताने आपल्याला दिलंय. आणि त्या कर्मामध्ये भगवंत, जोपर्यंत आपण पूर्णपणे भक्त नाही आहे तोपर्यंत दुःख आपल्याला जर जास्त असेल तर भगवंत दुःख देतात, बरोबर आहे. पण जेव्हा आपण भक्त बनतो तेव्हा भगवंत आपले भरपूर दुःखाचा नाश करून आपल्याला सुख पण देतात. तर भगवंताच्या हाती आहे सगळं, की आपण जर भगवंताशी कनेक्ट नाही आहे तर भगवंत आपल्याला दुःख देऊ शकतो, किंवा आपल्या नशिबात दुःख आहे तर दुःख भेटणारच आपल्याला. जसं की मी जर एखादा मर्डर केला तर अदालत काय म्हणणार की बा कोण आहे अण्णा, यांना श्री बलराम दास, हा ठीक आहे, साबित झालं, सगळं प्रूव्ह झालं की यांनी मर्डर केला, याला फाशी शिक्षा द्या. तर त्या केसमध्ये काही माफी वाफी काहीच नाहीये. जर प्रूव्ह झालं की मी हे पाप केलं आहे तर शिक्षा होणार, हे फिक्स आहे. पण भगवंताची भक्ती केल्यानंतर काय होते की भगवंत दयाळू आहे, आपण भक्ती करून पाप करणार नाही याचा आपण प्रॉमिस करतो भगवंताला, आणि भगवंताचं नाम जप करतो, तेव्हा भगवंत आपण केलेल्या पापाला मुक्त करता. आपल्याला टोकन पनिशमेंट येत राहते की आपण जर खूप मोठे पाप केले तर त्याचं आपला गळा कापणार असेल तर टोकन पनिशमेंट म्हणजे काय, छोट्या प्रमाणात त्याची शिक्षा येते तरी पण भक्ती केल्यानंतर सुद्धा. तर आपण भौतिक जगामध्ये आहे, भक्ती करत आहे, पण मी काहीतरी कोणाचा मागच्या जन्मामध्ये गळा कापला, तर या जन्मात गळा कापायच्या ऐवजी माझं काय होणार, कुठेतरी हाताला काहीतरी कट होणार, काहीतरी ऍक्सिडेंट होणार, थोडस हड्डी क्रॅक होणार, जोडून जाणार नंतर. तर एवढं भगवंत आपल्यासाठी कन्सेशन देतात. तर भगवंत पालन करत आहे पूर्ण. भगवंत काय आहे, ब्रह्मांड नायक, पूर्ण ब्रह्मांडाचं पालन करत आहे. वह भगवान परमात्मा रूप में सबके हृदय में स्थित है. आणि ते भगवंत परमात्मा हृदयात सगळ्यांच्या परमात्मा रूपात सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. जो बुद्धिमान व्यक्ती उन्हें समझ सकता है वही पूर्ण शांति लाभ कर सकता है, अन्य नहीं. म्हणजे काय, जे भगवान कृष्ण परमात्मा आहे, भगवंत आहे आणि ते आपल्या हृदयामध्ये आहे, तेच आपलं सगळं काही चांगलं करू शकतात. आणि असं समजून जो व्यक्ती भक्ती करेल त्यांनाच काय होणार, त्यांना शांती लाभ होणार. असा एक श्लोक पण है ना, की भोक्ताराम यज्ञतपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृद सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छति. तर भगवान कृष्ण आणखी एका श्लोक मध्ये काय म्हणाले की मी भोक्ता आहे, सगळ्या वस्तूचा भोक्ता मी आहे. तर आपल्या घरी काही असेल एकदम स्टँडर्ड किंवा हाय स्टँडर्ड, जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर ते भगवंताला द्यायला पाहिजे. म्हणून आपण भगवंताला एकदम हाय स्टँडर्ड, आपण काही पण खाऊ शकतो पण भगवंताला एकदम चांगल्या प्रकारची सेवा करतो आपण, कारण की भगवंत भोक्ता आहे ना. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये तपस्या करतो पण भगवंताला आपण भोग वस्तू देतो, कारण की आपण भोग नाही करू शकत. तर भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. आपल्या नावावर एखादा प्लॉट असेल, 2 गुंठे 3 गुंठे, किती गुंठे आहे ना, काहीतरी गुंठे असेल, एकर असेल, काही लोकांकडे 10-12 एकर असेल, काही लोकांकडे 100 एकर असेल, है ना. तर आपल्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढं लँड आपल्या नावावर आहे.
पण सब भूमी गोपाल की. आपण जेव्हा जिवंत नाही है ना, आपण मेल्यानंतर सगळं भगवंताचं होते. आणि असे हे फक्त या भूमंडलच्या बद्दल नाही आहे, तर भूमंडलच्या व्यतिरिक्त 14 भुवन आहे. तर 14 भुवन मध्ये जेवढी प्रॉपर्टी आहे लँड है ना, तेवढी सगळी भगवंताची आहे. आणि असे अनंत कोटी ब्रह्मांड आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक आहे भगवान कृष्ण. आणि ते ज्याला तयार करतात ते त्यांचं विनाश पण करतात. तर सर्व लोक महेश्वरम, सगळ्या लोकांचे हे, सर्व लोक म्हणजे सगळ्या प्लॅनेट्स चे हे मालक आहेत. आणि सुहृद सर्वभूतानाम, आणि हे आपले सगळ्यात चांगले मित्र आहेत. मग एवढा श्रीमंत व्यक्ती आपला मित्र आहे है ना, की कोणी म्हणेल की सुहृद म्हणजे काय, सगळ्यात चांगला मित्र आहे आपला. तर सगळ्यात चांगला मित्र आपली भलाईच करणार कधी बी. तर लोक नॉर्मल व्यक्तीला मित्र समजून त्याचं म्हणणं ऐकतात की बा तू अंडे खा, त्यांना बॉडी वाढते है ना, तू हे मेडिकल मध्ये जा, सध्या इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन नको घेऊ, मग आपण म्हणतो नाही मेडिकल मध्ये जा तुम्ही आता, तू अशा प्रकारचे कपडे घाल है ना, तू हे पिक्चर बघ, तू हे अशा प्रकारचे पुस्तक वाच, मग आपल्याला वाटते हा मित्र आहे, आपला फायदा होईल. पण भगवान कृष्ण आहे सगळ्यांचा सगळ्यात चांगला मित्र. आणि हा भगवान कोण आहे, बाहेरचे व्यक्ती आपल्याला जे ऍडवाइस देतात आपल्या भल्यासाठी होऊ शकते, भौतिक चेतनामुळे त्यांची ऍडवाइस प्रत्येक वेळेस आपल्या कामाची नसेल, पण भगवान सगळं ब्रह्मांडाचे नायक आहे, भगवान आहे, आणि असा व्यक्ती आपला सगळ्यात चांगला मित्र आहे. त्याची जर ऍडवाइस ऐकली तर आपलं चांगलंच होणार है ना. तर जर कोणी मोदीचा मित्र असेल तर त्या मित्राला भरपूर फायदा होणार मोदीमुळे, बरोबर आहे ना. पण आपले भगवंत काय, आपले मित्र आहे, पूर्ण ब्रह्मांडांना चालवणारे भगवंत आपले मित्र आहेत. हे जो समजेल त्याला शांती भेटेल की भगवंत आपल्यासोबत वाईट कधीच करणार नाही. आपला मित्र आपल्यासाठी वाईट करेल का कधी, है ना. तर भगवंत आपल्यासोबत कधीच वाईट नाही करणार. त्याचा सल्ला जर ऐकला तर चांगलंच होईल आपलं, आणि त्याचा सल्ला कधीच दोष युक्त होऊ शकत नाही. बाकीचे जे लोक आहेत आपले चांगले मित्रही असेल तरी त्यांचे सल्ले कधी कधी दोषयुक्त असतात है ना, की ते म्हणतील की बा करोना चालू झाला, तू मास्क घाल, घराच्या बाहेर निघायचं असेल तेव्हा. आपण मास्क घालून जातो तरी करोना होऊन जाते, कारण की त्याचे इंद्रिय कंप्लीट नाही आहे. त्यामुळे तू मिस्टेक करू शकतो आपल्याला उपदेश देताना, आपल्याला ऍडवाइस देताना. पण भगवंत कधीच चूक करू शकत नाही. तर म्हणून मग भगवंताची जर आदेश पालन केले तर आपलं हमेशा काय होणार, आपलं सदैव भलंच होणार. आणि म्हणून मग आपण भगवंत हे सगळ्यात चांगले मित्र आहे हे समजून भगवंताचे आदेश पालन केले तर आपल्याला शांती भेटेल, असं त्या श्लोकचा अर्थ इनडायरेक्टली. तर इथं हे सांगत आहे की जो भगवान को परमात्मा रूप में समजता है, आणि हे भगवंतच आहे, परमात्मा आहे, भोक्ताराम आहे, सगळ्या भोक्ताराम यज्ञ तपसाम, सर्व लोकमय, सगळ्या ब्रह्मांडाचे मालक आहे, आणि ते परमात्मा आहे. आणि जे लोकांना हे समजेल ते व्यक्ती कोण आहेत, ते बुद्धिमान आहेत. जे बुद्धिमान व्यक्ती हे समजतील त्यांना पूर्ण शांती भेटेल, असं या श्लोक मध्ये परमात्मा भगवंत सांगत आहे परमात्म्याच्या बद्दल वर्णनमध्ये. आणि हे आपण बघितलं, चूंकि शर और अक्षर दोनों के परे हूं, कोण, मैं. इथं भगवंत आता डायरेक्ट सांगत आहे की मैं है ना, इनडायरेक्टली मी का परे आहे, कारण की मी भगवंत आहे. शर अक्षर जीव, भौतिक जगत, आध्यात्मिक जगत, ह्या दोन जगत मध्ये जे जीव आहेत, आत्मा आहे, त्यांच्या परे एक जीव आहे. त्यांच्या परे एक जीव कोणता आहे, तो कृष्ण म्हणताय मैं हूं. मैं साठी काय वापरलाय, तर अहम. इथं भगवंत काय म्हणत आहे, या दोघांच्या परे अतितः दिव्य है ना, ह्या दोघांच्या परे मी आहे. आणि मी कोण आहे, चूंकि मैं सर्वश्रेष्ठ हूं, अतः मैं इस जगत में तथा वेदों में परम पुरुष के रूप में विख्यात हूं. तर वेदों में, वेदे हे है ना, वेद मध्ये पण सांगितलंय की भगवान कृष्णच परम पुरुष आहे आणि सगळ्यांच्या परे आहे. एवढं क्लिअरली देऊन सुद्धा भरपूर लोकांना कन्फ्युजन आहे आणि भरपूर लोक गलत अध्यात्माचा प्रचार करत आहे. काही लोक म्हणतात शंकरजी सगळ्यात मोठे आहे, शंकरजीच्या परे कोणीच नाही आहे. इथं भगवंतांनी डायरेक्ट सांगितलंय उत्तम सर्वश्रेष्ठ मीच आहे म्हणून है ना. आणि भगवंतांनी सांगितलं, वेदामध्ये पण लिहिलंय की मी सर्वश्रेष्ठ आहे आणि मी सगळ्यांच्या परे आहे आणि मी दिव्य आहे. तरी भगवंताला लोक भगवंत मानत नाही, म्हणते अरे ते कृष्णाने तर पॉलिटिक्स केलं म्हणते, भगवद्गीतेमध्ये काही असं वेगळं काहीतरी सांगितलं
पण भगवद्गीतेच्या नंतर जे युद्ध सुरू झालं त्यात तर सगळं पॉलिटिक्स केलं म्हणते, है ना. कृष्णाने जर तसं नसतं केलं तर पांडव हरले असते आणि कौरव जिंकले असते. आणि त्यात एवढा चांगला कर्ण, कृष्णाने त्याला मारायला लावलं, है ना. कृष्ण पॉलिटिशियन आहे मोठा. अरे ते भगवंत आहेत, है ना. ते जे बी करत आहे, कर्णासाठी बी जे केलं ते कर्णासाठी चांगलंच आहे, कारण की सुहृदम, कर्णाचा पण चांगला मित्र भगवंतच आहे, है ना. कर्ण तर राक्षस होता, सहस्र कवच, आणि त्याला मरणे हे त्याचं नशीबमध्ये लिहिलं होतं. भगवंतांनी त्याच्या नशिबानुसार केलं. अभिमन्यूला कशाला मारलं मग? अभिमन्यू का राक्षस होता का? कर्ण राक्षस होता, ठीक आहे. अभिमन्यूला कशाला मारलं? त्याच्या मागे पण कथा आहेत, है ना, की अभिमन्यूच्या मागे पण कथा आहे. तर असं प्रत्येक वेळी जे पण झालं, द्रौपदीचे 5 पुत्र मेले, है ना, सगळ्याच्या मागे कथा आहे. अभिमन्यूचं जीवन तेवढंच होतं की एवढा वर्ष तो भौतिक जगामध्ये राहणार, त्यानंतर तो देवता होता, तिथं चालला जाणार, त्यामुळे त्यावेळेस त्याला मरायचं होतं, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी भगवंत असल्यामुळे त्यांना भूत भविष्य वर्तमान सगळ्यांचे जीवन कितपर्यंत आहे, का आहे, कोण कधी मरणार आहे, हे सगळंच माहित आहे, आणि कोणाला कसं मरायचं हे सगळं माहित आहे. त्यानुसार भगवंत त्याला अरेंजमेंट करतात. तर भगवंत बेस्ट वस्तूला देत आहे आणि मॅनेज करत आहे. तर म्हणून मग भगवंत दिव्य आहे भगवंत. आणि हे भगवंत आपल्या परे आहे. भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत जे लोक आहेत त्याच्या परे आहे भगवंत. भगवंताची जागा कोणी घेऊ शकत नाही, है ना. एवढं सगळं लिहिलेलं असून सुद्धा भरपूर लोक निराकारवादी, मायावादी, है ना, अलग अलग, आता भरपूर काही अलग अलग संप्रदाय सुरू झाले, है ना. तर त्यांची नाव नाही घेऊ शकत आपण, पण तुम्हाला पण माहित आहे की ते भगवान कृष्णाच्या व्यतिरिक्त कोणाला तरी भगवंत मानतात. ते एवढ्या डायरेक्ट शास्त्रांचा सारांश आहे भगवद्गीता. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुम्हाला सगळे शास्त्र वाचता येत नाही, फक्त ह्या शास्त्रांचं सार आहे गीता आणि भागवत, हे वाचा, तुम्हाला समजून जाईल की भगवंत कोण आहे. पण हे लोक भगवंतनी सांगितलं की मी भगवंत आहे, हे वाचून सुद्धा काय म्हणते, कृष्ण भगवंत नाही, याच्या व्यतिरिक्त कोणता तरी एक नवीन भगवंत तयार करतात. निराकार भगवंत आहे, है ना, किंवा आमचं हे जे महाराज आहेत हे भगवंत आहे, आणि काही महाराज म्हणतात मीच भगवंत आहे, है ना. हे सगळे लोक फ्रॉड आहेत. कारण की कृष्ण भगवंत आहे हे शास्त्रात लिहिलं आहे. भगवद्गीतेमध्ये डायरेक्ट कृष्ण डायरेक्ट अहम मी आहे म्हणते, आणि ते लोक म्हणते नाही, म्हणते कृष्ण भगवंतच नाही आहे. मग आता ते तर शास्त्राच्या विरुद्ध आहे, त्याला म्हणून म्हटलं जाते अपसंप्रदाय. अपसंप्रदाय म्हणजे शास्त्रानुसार नाहीये ते संप्रदाय, त्यांचं ऐकून आपलं भलं होऊ शकत नाही, है ना. तर म्हणून अशा संप्रदायाच्या पासून वाचून राहिलं पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहे की आपण चांगल्या संप्रदायामध्ये आलो आहे, प्रभुपादजीच्या कृपेने, है ना, गुरु महाराजांच्या कृपेने आणि भक्ताच्या कृपेने, कारण की ते प्रचार करून हे सगळं करत आहे. भगवान कृष्ण से बढ़कर कोई नहीं है, परमः, है ना. भगवान कृष्ण सांगितलं अहम परमः, मी परम आहे, माझ्या परे काहीच नाही. पण ते काय म्हणणार, नाही कृष्णाच्या वर आहेत. बघा, कृष्ण शंकरजीची पूजा केली होती एकदा, म्हणजे कृष्णाच्या परे. अरे ते कृष्णाची लीला आहे. मग कृष्णाला भूक लागते, कृष्ण रडते, मग कृष्ण साधारण व्यक्ती आहे का? कृष्ण रडते ना, भूक लागले की रडते, त्याच्या त्याला बांधून ठेवते, साधारण व्यक्ती आहे का? मग एवढं साधारण आहे तर मग विष्णू का नाही मेला? साधारण व्यक्ती आहे, पॉलिटिक्स करते, गोपीसोबत नाचते, मग त्याला एवढ्या स्त्रियासोबत नाचल्यामुळे आता जे लोकांना व्याधी होतात, आजार होतात, ते का नाही झाले? झालं असं काही नाही झालं. है ना. तर एवढे साधू संत भगवान कृष्णांची पूजा करतात, जर तो व्यक्ती तसा असतात त्यांची पूजा केलीच नसते, है ना. एवढे ब्रह्मचारी संन्यासी लोक जर भगवान कृष्णाला मानतात आणि ते त्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करतात, आणि शास्त्रामध्ये लिहिलं आहे सगळ्यात मोठे ब्रह्मचारी भगवान कृष्ण आहे. तर हे लोक शास्त्र व्यवस्थित वाचत नाही, परंपरामध्ये नसल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी समजत नाही. तर परम भगवान आहे कृष्ण. न तो बद्ध जीव न मुक्त जीव. मुक्त जीव सुद्धा भगवंताच्या परी जाऊ शकत नाही. एखादा व्यक्ती मुक्त झाला तो भगवंत बनला असं होत नाही. आता एवढे परमपुरुष आहे, कारण की भगवंताची पोस्ट कोणीच घेऊ शकत नाही. मुक्त जीव सुद्धा नाही घेऊ शकत. मुक्त जीव भगवंताचे दासच राहतात. पण भरपूर संप्रदाय आहेत मायावादी लोक जे म्हणतात की आपण मुक्त होऊन भगवंत बनतो. नाही, भगवंताची पोस्ट कोणीच नाही घेऊ शकत. एको ब्रह्म द्वितीय नास्ति. एक ब्रह्म म्हणजे काय, परम भगवंत एकच आहे, दुसरा कोणीच परम ब्रह्म बनवू शकत नाही, है ना. हे मायावादी शास्त्रामध्येच लिहिलेलं आहे. आणि ते मायावादी म्हणते आपण भगवंत म्हणून जाऊ. म्हणजे किती अंधकार है ना. ये सगळे अपसंप्रदाय है. अब यह स्पष्ट हो चुका है कि जीव तथा भगवान व्यक्ती है. इथं व्यष्टी म्हणजे काय? व्यष्टी म्हणजे
एक स्वतंत्र जीवात्मा, एक स्वतंत्र आत्मा. व्यष्टी म्हणजे काय? इंडिपेंडंट सोल. व्यष्टी म्हणजे एक अलग व्यक्ती आहे. तो व्यक्ती कधीच भगवंत नाही म्हणू शकत आणि हे दोघं मिक्स होऊन एक व्यक्ती नाही म्हणू शकत. व्यष्टी म्हणजे ते अनेक किंवा टाइम इमेमोरियल प्रपद लिहितात इंग्लिशमध्ये, अनंत काळासाठी वेगवेगळेच राहणार आहे. हे भगवंत आहे, इथं आपण आहे आणि आपण मुक्त झालो तर भगवंताची सेवामध्ये जातो, पण आपण मुक्त होऊन कधी भगवंतामध्ये मिश्रित होत नाही. हे व्यष्टी राहतात, अलग अलगच राहतात, अलग अलग व्यक्ती बनून राहतात. मुक्त झाल्यानंतर ब्रह्मज्योतीमध्ये जाऊन सुद्धा हे मिक्स होऊन एक व्यक्ती होत नाही, याला म्हटलं जाते व्यष्टी, है ना. तर जीव आणि भगवंत हे एक व्यष्टी राहतात, अलग अलग व्यक्तीच राहतात. व्यष्टीचा अर्थ व्यक्ती, अलग अलग व्यक्ती. असं कधी होत नाही की मुक्त जीव झाला, अरे घुस भगवंतामध्ये, आणि भगवंतामध्ये घुसला तर भगवंत झाला. मायावादी म्हणतात त्यानुसार नाही होत. भगवद्गीतेला मायावादी सुद्धा टाळू शकत नाही, है ना. आणि भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे सगळे, है ना, की एक श्लोक मध्ये भगवंत म्हणतात की सनातन, हा जीवभूत सनातन, जीव सनातन काळासाठी माझे अंश राहतात. तर सनातन काळासाठी अंश राहतात तर मग जीव भगवंत कधी बनतात? कुठे लिहिलंय? नाही. क्वालिटेटिव्ह एकात्म सांगितलेलं आहे. म्हणजे काय? गुणात्मक, की भगवंत 3 गुणांच्या परे आहे, तर भक्ती करून एक जीव 3 गुणांच्या परे जाणार आणि तो काय होणार? तो पण सच्चिदानंद रूप त्याचं प्राप्त करणार. भगवंत सच्चिदानंद आहे. तर गुणात्मक समानतेबद्दल सांगितलंय. एक व्यक्ती सनातन जीव जाऊन भगवंतामध्ये मिश्रित होऊन भगवंत बनणे, हे कुठे सांगितलं नाही. काय सांगितलंय? जीवभूत सनातन. सनातन काळासाठी जीव जीवच राहतात. ते जीव एक तर बद्धजीव होऊन भौतिक जगामध्ये कष्ट भोगतील आणि मायेमुळे समजणार की आम्हाला आनंद होत आहे असं वाटेल त्याला, पण ते भौतिक जगामध्ये कष्ट भोगत आहे. तर हे बद्धजीव. दुसरी जीव आहे मुक्तजीव. मुक्तजीव भगवंताची भक्ती करून भगवंताच्या धामात जातील आणि भगवंताची सेवा करतील, पण ते कधीच भगवंत म्हणत नाही. जीव जीवच राहतात सनातन काळासाठी. अंतर इतना है कि जीव चाहे बद्ध अवस्था में रहे या मुक्त अवस्था में, वह शक्ति में भगवान की अकल्पनीय शक्ति से बढ़कर नहीं हो सकता, है ना. त्याची शक्ती कधी एवढी होऊ शकत नाही की तो भगवंताच्या परी जाणार. पण असे काही मूर्ख लोक असतात, त्यांना वाटते मी भगवंत बनेल, आणि त्यांचे सरदार आहेत हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपूला वाटलं मी भगवंत झाला होता, मला कोणीच नाही का, विष्णूला तर मी मारून टाकतो आता, है ना. तर भौतिक जगामध्ये बद्ध जीव आहे, आध्यात्मिक जगामध्ये मुक्त जीव आहेत. तर मुक्त जीव आणि बद्ध जीव दोन्हीही कोणत्याही प्रकारची शक्ती प्राप्त करून, जसं रावण शक्ती प्राप्त करून भगवंताची अकल्पनीय शक्ती से बढ़कर नहीं हो सकता, भगवंताच्या परे नाही जाऊ शकत. ते चेतन वस्तू राहतात किंवा मुक्त राहतील किंवा बद्ध राहतील, पण भगवंताचे बराबरी कोणीच नाही करू शकत. त्यासाठी आणखी एक श्लोक पण आहे की असम ऊर्ध्व. असम म्हणजे भगवंताच्या समान कोणीच नाही जाऊ शकत. ऊर्ध्व भगवंताच्या परे कोणी जाऊ शकत नाही. मत्तः सर्वम प्रवर्तते, माझ्यापासून सर्व येते पण माझ्या परे काहीच नाही है ना. यह सोचना गलत है कि भगवान तथा जीव समान स्तर पर है, यह सब प्रकार से एक समान है. हे गलत आहे असं समजलं. एक समान होऊ शकत नाही. असम ऊर्ध्व, भगवंताच्या समान कोणीच नाही होऊ शकत. इनके व्यक्तित्व में सदैव श्रेष्ठता तथा निम्नता बनी रहती है ना. श्रेष्ठता, भगवंत हमेशा श्रेष्ठ राहतो. निम्नता, मुक्त झाल्यानंतरही जीव निम्नच राहतो, भगवंताच्या खालीच राहतो. उत्तम शब्द अत्यंत सार्थक आहे. उत्तम म्हणजे हे एकच व्यक्ती उत्तम राहणार, त्याच्या व्यतिरिक्त कोण नाही आहे. भगवान से बढ़कर कोई नहीं है ना. लोके शब्द पौरुष आगम श्रुति शास्त्र में के लिए आया है. लोके, है ना. जैसा कि निरुक्ति कोश कोश में शब्दार्थ डिक्शनरी में पुष्टि की गई है. लोक्यते वेदो वेदार्थो अनेन, वेदों का प्रयोजन स्मृति शास्त्रों में विवेचित है. भगवान के अंतर में परमात्मा स्वरूप का भी वेदों में वर्णन हुआ है. निम्नलिखित श्लोक वेदों में छांदोग्य उपनिषद में आया है. तावदेश संप्रदाय अस्मात् अच्छरी रा आत्मा मु अत्थाय परम ज्योति रूपम संपद्य स्वेन रूपेण भी निष्पद्यते स उत्तम पुरुषा. शरीर से निकलकर परम आत्मा का प्रवेश निराकार ब्रह्मज्योती में होता है. म्हणजे भगवंता शरीरातून जे प्रकाश निघतो त्याला आपण ब्रह्मज्योती म्हणतो.
है ना, ज्योति रूपम, तब वे अपने इस आध्यात्मिक स्वरूप में बने रहते हैं. म्हणजे काय, भगवंताच्या शरीरातून ब्रह्मज्योती निघते तर भगवंत मरून नाही जात. भगवंत भगवंत त्यांच्या धामामध्ये राहतात आणि ब्रह्मज्योती पण राहते. तर स्मृतीशास्त्रमध्ये यांनी काय सांगितलं की हे आहेत लोके आणि हे आहेत पौरुष, ते भगवंत परमपुरुष आहेत. ते अलग अलग प्रकारच्या काम करून सुद्धा त्यांचं नाश होत नाही ब्रह्मज्योतीमध्ये तयार झाल्यानंतर सुद्धा, किंवा जीव तयार झाले त्यांच्यातून. आता भगवंत मरून गेले कारण की भगवंताचा तुकडे तुकडे करून सगळे जीव झाले, तर मग आता भगवंत राहणार आहे का काही? असं त्यांचं धारणा असते की आता भगवंत वाटला गेला, सगळ्या जीवामध्ये कन्वर्ट झाला, आता भगवंत राहिलाच नाही, आता भगवंत निराकार आहे आणि ब्रह्मज्योती आहे भगवंत. नाही, याच्यात काय सांगितलंय, भगवंत ब्रह्मज्योती रूपामध्ये जरी आणि आत्मा रूपामध्ये सगळ्यामध्ये डिवाइड जरी झाले तरी भगवंत भगवंताच्या धामात आहेत. शरीर से निकलने पर आत्मा का प्रवेश निराकार ब्रह्मज्योति होता है, तब वे अपने इस आध्यात्मिक स्वरूप में बने रहते हैं. तर तरी सुद्धा भगवंत आध्यात्मिक स्वरूप त्यांचं राहतेच. यह परम आत्मा ही पुरुष कहलाता है आणि ते भगवंत परम पुरुष आहे. इसका अर्थ यह हुआ कि परम पुरुष अपना आध्यात्मिक तेज प्रकट करते तथा प्रसारित करते रहते हैं और यही चरम प्रकाश है. म्हणजे काय, हे परम पुरुष भगवान कृष्णापासूनच ब्रह्मज्योती येते, निकलती है. उस परम पुरुष का एक स्वरूप है अंतर्यामी परमात्मा. तर भगवंत भगवंताच्या धामात राहतात, त्यांच्यातून आपण सगळे आत्मा निघतात, त्यांच्यातून ब्रह्मज्योती निघते, तरी भगवंत भगवंताच्या धामामध्ये एक व्यक्ती बनून राहतात आणि तेच भगवान भौतिक जगामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून सुद्धा येतात. हे अलग अलग प्रकारचे भगवंताचे अवतार किंवा अंश आहेत. भगवान सत्यवती तथा पराशर के पुत्र रूप में अवतार ग्रहण कर व्यासदेव के रूप में वैदिक ज्ञान की व्याख्या करते हैं. तर भगवंत अलग अलग अवतार घेतात, त्यापैकी सत्यवती आणि पराशरचे पुत्र कोण होते? व्यासदेव. तर व्यासदेव ह्या मनूमध्ये जे व्यासदेव आहेत हे भगवंताचे अवतार आहेत. कृष्णदेव पायन व्यास, कृष्ण कारण की ते काळे होते. ठीक आहे, 837 झाले. यो मामेव वसम्मूढो जानाति पुरुषोत्तम स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारतः. इथं पण भगवंत म्हणते भजन कोणाचं करायचं आहे? माम, माझंच भजन करा म्हणते, है ना. तर भगवद्गीता डायरेक्ट सांगते भगवंत कोण आहे, तुम्हाला कोणाचं नाव घ्यायचं आहे. भरपूर लोक होतात, काय प्रॉब्लेम आहे, आम्ही शंकरजीचं नाव घेतलं होतं. हा, पण शास्त्रानुसार तुम्हाला नाव घेतलं पाहिजे तर फायदा होईल की नाही. शास्त्रामध्ये कोणाचं नाव सांगितलंय? हरेर नाम हरे नाम एव केवलम, फक्त हरीचंच नाव घ्या. भगवंत इथं कृष्ण डायरेक्ट सांगितलं माझंच नाव घ्या. जो कोई भी मुझे संशय रहित होकर पुरुषोत्तम भगवान के रूप में जानता है ना, वह सब कुछ जानने वाला है. त्या व्यक्तीला सगळं समजलं, शास्त्र समजले. कारण की शास्त्र समजेल तोच व्यक्ती समजेल की भगवंत कोण आहे, आणि तोच व्यक्ती मग भगवंत कृष्ण आहे तर कृष्णाचं नाव घेईल, कृष्णाची भक्ती करेल ना. त्याला म्हणतात सगळ्यात उत्तम व्यक्ती, सगळ्यात इंटेलिजंट व्यक्ती. जे व्यक्ती स्वतःला इंटेलिजंट म्हणतात, स्वतःला मोठमोठे साधू ऋषी म्हणतात आणि त्यांना शास्त्र वाचून काही समजत नाही, मग ते काय म्हणते, कोणाचीही भक्ती करा, सगळं चांगलंच आहे, बरोबरच आहे म्हणते. असं असते का? म्हणजे ताप आली तर पॅरासिटामॉल खायची. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरला तुम्ही सांगितलं पॅरासिटामॉल खायचे, त्यांनी म्हटलं मंदिरात दवाखान्यात यायचं काय काम आहे, तुमच्या घरी कोणती ना गोळी पडली असेल ना, एक मागच्या वेळेस काही गोळ्या एक्स्ट्रा होतात मग आपण ठेवून देतो, त्यापैकी कोणती गोळी घ्या, झालं. बरोबर आहे ना, असं होते ना. नाही, असं नाही आहे. तर जी बिमारी आहे त्याची गोळी घ्यावी लागते. जो भगवंत आहे त्याचीच भक्ती होते, कारण की तो भगवंत आहे. भक्ती कोणाचीही होत नाही. सेवा होऊ शकते कोणाची पण, कुत्र्याची पण सेवा होते, भक्ती ही भगवंताचीच होते, है ना. तर भरपूर लोक आहेत, त्यांना असं वाटते आम्ही खूप मोठे, आम्हाला सगळं समजलं, आणि ते म्हणतात की कोणाचीही भक्ती करा, सगळं सेमच आहे म्हणते. 5 तत्व असतात म्हणते, है ना. तुम्ही विष्णूची भक्ती करा, शंकरजीची करा, दुर्गा देवीची करा, पार्वतीची, गणेशजीची करा किंवा सूर्याची करा. ह्या 5 तत्वापैकी कोणाची भक्ती करा, शेवटी ब्रह्मज्योतीमध्ये लीन व्हायचं म्हणते आपल्याला. तर हे आहेत अज्ञानी, मायावादी, है ना. आणि त्याच्या व्यतिरिक्त भरपूर अपसंप्रदाय आहेत, जे आता आपण बघतो, जे भगवान कृष्णाला मानत नाही, दुसऱ्यालाच कोणाला तरी भगवंत मानतात, है ना. काही स्त्रियांची ग्रुप आहेत, काही पुरुषांची ग्रुप आहे, काही लोक हनुमानजीलाच मानतात, नागपूरमध्ये आहेत असे लोक, है ना.
तर भगवंतांनी शास्त्रामध्ये सांगितलंय भजन कोणाचं करायचंय, भगवान कोण आहे, पण हे लोक दुसरंच काही देणार आणि लोकांना भटकवणार. म्हणजे काय, आमचं जीवन वेस्ट चाललं आणि शास्त्र आपलं जीवन चांगलं करू शकते, पण आम्हाला शास्त्र काही व्यवस्थित समजले नाही आणि आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला समजले आणि तुमचं जीवन आमचे जीवन आता गलत वस्तू शास्त्र आहे असं समजून पालन करण्यामध्ये वेस्ट होत आहे. तुम्ही पण याला शिका आणि तुमचं जीवन चांगले लोक येऊन तुम्हाला भक्त बनवू शकतात, पण तुम्हाला आम्ही आमच्या पहिले संप्रदायामध्ये कनेक्ट करतो जेणेकरून तुमचं भलं कधी होच नाही. की असे लोक ना जर अपसंप्रदायी लोकांनी प्रवचन नाही केलं तर असे लोक जेव्हा इस्कॉनचे भक्त चांगल्या प्रकारे प्रवचन करून त्यांना भक्त बनवू शकतात आणि त्यांचा उद्धार होऊ शकतो. अपसंप्रदायवाले लोक पहिलेच त्यांना आपल्या संप्रदायामध्ये जोडून काय करतात, त्यांचा नाश झाला पाहिजे अशी त्यांना ट्रेनिंग देऊन देतात. भगवंत कृष्ण नाहीच आहे. मग अशा लोकांना जेव्हा परंपरावाले लोक जेव्हा प्रचार करतात, जसे आपण इस्कॉनवाले जेव्हा त्यांना प्रचार करू, ते लोक ऐकत नाही काहीच, नाही म्हणते काय हे तुमचं कृष्ण भगवंत नाहीच आहे म्हणते, हे व्यक्ती भगवंत आहे म्हणते, है ना, जा नरकात जा मग तुम्ही. तर अशा प्रकारे त्या लोकांचं नुकसान होऊन जाते. म्हणून काय की भगवंत कृष्ण आहे त्यांचीच भक्ती केली पाहिजे आणि हे जे समजला त्याला सगळं समजलं, सब कुछ जानने वाला है. अतएव हे भरतपुत्र म्हणजे अर्जुन, वह व्यक्ती मेरी पूर्ण भक्ती में रत होता है. ज्यांनी भगवंताला कृष्णाला समजलाय तो भगवंताची भक्ती करतो. भजते माम, भजते माम म्हणजे माझी भक्ती करतो, है ना, इथे लिहिलंय ना, भजते माम, भक्ती करताय किसका, किसी का भी भक्ती करो नाही, माझीच, है ना. तर इथं सांगितलंय. तर हे 19 नंबर आहे, हे पण पूर्ण वाचायचं आपल्याला. ओके, 2-3 पॅराग्राफ आहेत. तर ज्या व्यक्तीला सगळं शास्त्र समजलं तो भगवंताची भक्ती करतो, इनडायरेक्टली याचा अर्थ होतो. आणि भगवंत सुद्धा सांगत आहे है ना. आणि याला भगवंत वाईट नाही म्हणत आहे, हे भगवंत म्हणत हेच बरोबर आहे. जीव तथा भगवान की स्वाभाविक स्थिती के विषय में अनेक दार्शनिक उपरोह करते हैं. तर इथं सांगितलं, मी आता तुम्हाला जे सांगितलं ते इथं सांगितलं बघा. भरपूर काही फिलॉसॉफर्स दर्शन देणारे दार्शनिक म्हणतात जाते, म्हणजे अलग अलग लोक काही फिलॉसॉफी सांगतात आणि हे लोक काय, हे जीव आणि भगवान की स्वाभाविक स्थिती के विषय में अनेक दार्शनिक उपारोह करते हैं. म्हणजे अलग अलग प्रकारची फिलॉसॉफी सांगतात की आपण जीव आहे आणि भगवंत शंकर आहे, आपण जीव आहे भगवंत हनुमानजी आहे. आता पाच पंचमुखी हनुमानजीचीच भक्ती करायची तुम्हाला, कारण की त्यांचे अंश आहे आपण सगळे. राम कोण आहे, राम बी हनुमानजीचा अंश आहे. खतरनाक आहे है ना. म्हणजे तुम्ही हनुमानजीची भक्ती करा, रामची भक्ती सोडून द्या, हरे कृष्ण हरे नाम नका करू, आता फक्त हनुमानजीच करा, है ना. तर एकदम इतका असे याला म्हणतात अलग अलग प्रकारचे दर्शन, दर्शन म्हणजे फिलॉसॉफी. आणि जे फिलॉसॉफी सांगतात फिलॉसॉफर्स त्याला म्हणतात दार्शनिक, किंवा आपल्या भाषेत साधू संत गलतवाले है ना, की जे असं म्हणतात की आम्ही साधू आहेत आणि गलत फिलॉसॉफी देतात, असे दार्शनिक उपारोह. तर ते जीव आणि भगवंताच्या स्वाभाविक स्थितीबद्दल गलत सांगत आहे. भगवंताची स्थिती काय आहे, भगवान कृष्ण आहे, आपण कधी भगवंत नाही म्हणू शकत. ते म्हणतात की आपण भगवंत म्हणून जाणार किंवा हे भगवंत आहे, कृष्ण भगवंत नाही आहे. अशा प्रकारचे गलत फिलॉसॉफीवाले भरपूर लोक आहेत. प्रभुपादजीने पहिले याच्यातच सांगितलं. इस श्लोक में भगवान स्पष्ट बताते हैं कि जो भगवान कृष्ण को परम पुरुष के रूप में जानता है वह सारी वस्तुओं का ज्ञाता है. आणि जो भगवंताला कृष्णाला भगवंत समजेल त्याला सगळं माहित आहे. आणि आपण चांगल्या संप्रदायामध्ये आलो म्हणून आपल्या ह्या गोष्टी माहित पडल्या. नाहीतर भरपूर लोक अलग अलग आहे ना, कोणी म्हणते बिंदूवर केंद्रित करा, लक्ष केंद्रित करा. बिंदू भगवंत आहे का, है ना. अपूर्ण ज्ञाता परम सत्य के विषय में केवल चिंतन करता जाता है, जबकि पूर्ण ज्ञाता समय का अपव्यय किए बिना सीधे कृष्ण भावनामृत में लग जाता है. तर ज्या लोकांना भगवंत माहित नाही तो काय म्हणते, असं एक दिवा लावा आणि दिव्यावर लक्ष केंद्रित करा. कोणी म्हणते असं भिंतीवर आहे ना असं एक बिंदू टाका है ना, किंवा एक डॉट असं चिटकवा आणि मग त्याचं स्मरण करा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा, असं बघत बसा म्हणते बिंदूला. कारण की त्यांना भगवंत माहितच नाही. जेव्हा भगवंत माहित पडेल आपण काय म्हणू, घरामध्ये विग्रह आणा किंवा फोटो आणा. विग्रह आणले तर भरपूर तुम्हाला सेवा करायला लागते, विग्रह नको आणू, है ना. फोटो ठेवा आणि जप करताना भगवंताला बघून तुम्ही जप करा, भगवंतावर लक्ष केंद्रित करा. तर ज्याला भगवंत माहित आहे तो म्हणजे भगवंतावर लक्ष केंद्रित करा. ज्याला भगवंत माहित नाही म्हणजे त्याला शास्त्र माहित नाही, तो काय म्हणणार आहे, तो म्हणजे दिवा लावा, बिंदूवर केंद्रित करा, स्वतःवर ध्यान करा, स्वतःवर, है ना. स्वतःला समजून घ्या, असे डोळे बंद करा, असं बसा आणि स्वतःला समजून घ्या की तुम्ही कुठे आहे.
असं सांगतात ते. कारण की त्यांना माहितच नाही भगवंत कोण आहे, भगवंताचे चिंतन करायचं हे माहितच नाही त्यांना. तर मग ते काय करतात, अपूर्ण अपूर्ण ज्ञाता, त्यांचं ज्ञान पूर्ण नाहीये. ते काय म्हणतात, परम सत्य के विषय में केवळ चिंतन करते. त्यांना वाटते हा भगवंत आहे, पण भगवंत कोण आहे हे माहीत नसल्यामुळे काय होते, गलत वस्तूवर ध्यान केंद्रित करण्यासाठी सांगतात. आणि ज्यांना माहित आहे भगवंत कोण आहे, ते आहे पूर्ण ज्ञाता, तर ते काय म्हणतात, म्हणजे समय का अपयोग की बना, म्हणजे टाइम वेस्ट न करता ते काय म्हणतात, सीधे कृष्ण महामृत में लग जाते. डायरेक्ट भगवान कृष्ण आहे, भगवंतावर लक्ष केंद्रित करा, भगवंताची भक्ती करा. तर याला म्हणतात पूर्ण ज्ञान. भगवंत कृष्ण आहे, मग आता दुसऱ्या दुसऱ्या वस्तूवर कशाला करायचं आहे? का लोक अलग अलग मंदिरात जातात, का एकाच मंदिरात लोक परमनंट नाही जात? कारण की त्यांना माहित नाही भगवंत कोण आहे, कन्फ्युजन आहे. त्यांना वाटते यार गणपती 10 दिवस बसवला आपण, पण त्यात जर काल नाही झालं, मग पुढे 9 दिवस आणखी एक आहेत है ना, देवी येते, आणि त्यांचंही नाही झालं तर त्याच्या आधी आम्ही ते शंकरजीचे 5 किंवा 4 श्रावण सोमवार पकडले होतेच है ना. आणि हे सगळ्यानंतरही काही नाही झालं तर जन्माष्टमी आहे, रामनवमी आहे, है ना, हनुमान जयंती आहे. सगळ्या भगवंताचं करू, कोणीतरी एक भगवंत असेलच, आणि हे सगळे मिळून आपलं काहीतरी चांगलं करतील है ना. त्यामुळे एका व्यक्तीकडे टिकत नाही, कारण की त्यांचं ज्ञान अपूर्ण आहे. त्यांना काय वाटते, हे हे सगळे लोक आहे ना, यांच्याकडे काहीच पॉवर नाही आहे. एकाची भक्ती केली तू माझं संरक्षण नाही करू शकत, यांच्याकडे पॉवर नाही आहे. म्हणून कधी विष्णूची करणार, कधी शंकरजीची करणार, कधी गणपतीची करणार, कधी दुर्गाची करणार, कधी हनुमानजीची करणार, कधी रामाची करणार, कधी कृष्णाचीही करून टाकू. आणि सगळं झालं तरी ह्या लोकांकडे शक्ती नाही आहे, पैसा सगळ्यात महत्वाचा आहे, पैशानं जग चालते. तर याला म्हणतात अपूर्ण ज्ञान. एवढं सगळं झाल्यानंतर सनातन लोक जर असे करत आहेत, मग बाकीच्या लोकांचा तर काही विचारूच नका आहे ना, कारण की ते तर सनातन पण नाहीये, त्यांना माहितच नाही या गोष्टी. म्हणून ते निराकारवादी संप्रदाय बाकीचे सगळे, अब्रामिक रिलिजन. तर आपल्याला भगवंत कोण आहे म्हणून आपण भगवंताची भक्ती करतो, आणि भगवंत व्यतिरिक्त कोणाचाच सहारा घेत नाही आपण. शंकर, पार्वती, गणपती, हनुमानजी है ना, दुसरे कोणते तरी जी, 5G, पैसे, कोणाचाच आपण सहारा घेत नाही. आपण सगळ्यांचा यूज करू शकतो, आपण सगळ्यांना प्रार्थना करू शकतो आपण है ना, की आमची भक्ती चांगली होते, आमच्या भक्तीमध्ये प्रॉब्लेम येत आहे किंवा आमच्या जीवनामध्ये सध्या थोडे संकट आहे, यांना तुम्ही दूर करा जेणेकरून आमची भक्ती चांगली होईल, याच्यासाठी पण प्रार्थना करू शकतो आपण. शंकरजीला प्रार्थना करू शकतो श्रावण सोमवार मध्ये आपण, की हे शंकरजी है ना, हे बेलपत्र घ्या, 3 पत्ते तुम्हाला देतो, याच्या बदल्यात आमच्या जीवनामध्ये भरपूर संकट आहे, ते संकट नष्ट करा है ना, 3 पत्ते चढवले याच्या बदल्यात, आणि लोटाबल जल, सभी समस्या का हल. आता आमच्या जीवनामध्ये जे समस्या आहे त्याला तुम्ही हल करा जेणेकरून आम्ही भक्ती करू. ही प्रार्थना करणे, याला पण भक्ती म्हटल्या जाते. पण याचा अर्थ हे नाही की मग आता आपण शंकरजीचा मंत्र करत बसलो आणि 1 घंटा शंकरजीची पूजा करत बसलो है ना, तर हे आपण नाही करत. आपण कुठे गेलो तिथे शंकरजीचं मंदिर आहे, नो डाऊट आपण तिथे जाऊन त्यांना दूध चढू, बेलफूल चढू, त्यांना हार चढू, त्यांना प्रणाम करू, तिथंही जाऊन आपण त्यांना प्रणाम करतो है ना. म्हणून आपल्या धामामध्ये महादेव आहेत, चक्लेश्वर महादेव, भूतेश्वर महादेव, गोपेश्वर महादेव, कामेश्वर महादेव है ना, तर आपण तिथे जाऊन त्यांना प्रणाम करतो. देवीचे मंदिर आहे तिथेही प्रणाम करू शकतो आपण है ना. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण का करतो, आपण डेव्हिड झालो का कृष्ण भावना नाही, आपण त्यांना भक्ती मागतो. तर ह्या भावनेनं देवी देवताकडे गेलं तर प्रॉब्लेम नाही आहे. पण आपण सेपरेट त्यांची भक्ती नाही करत, त्यांचा विग्रह आपण ठेवणार, रोज त्यांची पूजा करणार, ह्या गोष्टी नाही करत आपण है ना. तर आपण डायरेक्ट सीधे भगवान कृष्ण आहे तर त्यांची भक्ती करतो, बाकीच्यांना आपण आदर देतो, रिस्पेक्ट देतो, पण भक्ती भगवान कृष्णाची करतो. कारण की आपल्याला पूर्ण ज्ञान झालंय. पूर्ण ज्ञाता हे गोष्टी करतात. अपूर्ण ज्ञाता काय करतात, सगळ्यांना देव मानून त्यांना माखण लावतात, की बा मी तुम्हाला भगवंत मानतो, आमचं हे बरोबर करा, ठीक आहे ठीक आहे चला. मग दुसऱ्याकडे जातात, त्यांनाही तेच म्हणतात, तुम्ही भगवंत आहे आमचं बरोबर करा. तिसऱ्याकडे जातात, तुम्ही भगवंत आमचं करा, आणि हे सगळं काहीच नाही करू शकत, पैसा सगळं करते म्हणून पैसे कमवतात है ना. म्हणजे त्यांचा विश्वास कशावरच नाही. तर वो भगवान की भक्ति करने लगता है, इथपर्यंत आपण वाचलं. संपूर्ण भगवदगीता में पग पग पर इस तथ्य पर बल दिया गया है कि भगवान कृष्ण ही भगवान है, उनकी भक्ति करना चाहिए. फिर भी भगवदगीता के ऐसे कट्टर है ना भाष्यकार है जो परमेश्वर तथा जीवों को एक ही मानते हैं. हे कोण आहेत, मायावादी. त्यांचं म्हणणं काय, परमेश्वर आणि जीव एकच आहे. हा जीव सध्या मायामध्ये पडला म्हणून त्याला समजत नाही की तो भगवंत आहे, आणि कृष्णही येते तर मायामध्ये पडते है ना. तर त्यांची अशी धारणा आहे. आणि
हा जीव जेव्हा मुक्त होणार तेव्हा तो भगवंत बनून जाणार. तर हे आहे कट्टर भाष्यकार आहेत भगवद्गीता भागवतमचे, पण त्यांना भगवंत आणि जीव यांच्याबद्दल डिफरन्स समजत नाही, भेद समझ नहीं. वैदिक ज्ञान श्रुति कहलाता है, जिसका अर्थ है श्रवण करके सीखना. श्रुति म्हणजे श्रवण. वास्तव में वैदिक सूचना कृष्ण तथा उनके प्रतिनिधियों जैसे अधिकारियों से ग्रहण करनी चाहिए. आणि हे श्रवण कुठून केलं पाहिजे? भगवान कृष्ण आणि त्यांचे प्रतिनिधी. भगवान कृष्ण आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणजे भगवंताचे शुद्ध भक्त, प्रामाणिक भक्त, यांच्याकडूनच ऐकलं पाहिजे. जे भगवान कृष्णाचे भक्त नाही त्यांच्याकडून ऐकूच नका. है ना, कारण की भगवान कृष्ण आहे आणि त्यांचे भक्त सांगणार की भगवान कृष्ण आहे. जे भगवान कृष्णाचे भक्त नाही ते सांगतील हे दुसरे भगवंत आहे म्हणून इनडायरेक्टली प्रामाणिक प्रतिनिधी म्हणजे भगवान कृष्णाचे भक्त. यहाँ कृष्ण ने हर वस्तु का अंतर सुंदर ढंग से बताया है, अतएव इसी स्रोत से सुनना चाहिए. है ना, म्हणजे परंपरामध्ये ऐकायला हवं. लेकिन केवल सूकरों की तरह सुनना पर्याप्त नहीं है, मनुष्य को चाहिए कि अधिकारियों से सुनिए. है ना, ऐकायचं आहे तर मग युट्यूबवर कोणतंही प्रवचन ऐकायचं, कोणतेही कीर्तन लावायचं. हा, आमचं जप चालूच राहते. आपण काही लोकांना आपण म्हणतो अब ऐसे बैठे रहते आपके पास समय रहता है तब समय निकालो, नहीं तो है ना समय रहता तो जप करो. हमारा चलते रहता है, हम कीर्तन सुनते हैं, प्रवचन सुनते हैं, है ना, हम राधे राधे वो महाराज जी का सुनते हैं, इंद्र जी महाराज को सुनते, ये प्रेमानंद महाराज जी का सुनते, और आणखी कोण आहे वृंदावन मध्ये, मुलुकपेठ मध्ये राहतात ते महाराज आहेत आणखी, उनका सुनते हैं. हमारा जप चालू ही रहता है, 24 घंटा हम भक्ती करते है ना. तर असे लोक सांगून भगवंताचं नामजप करत नाही का? कारण की त्यांना काय वाटते, असं काही पण ऐकलं, कुठेही ऐकलं, कधी पण ऐकलं की हेच भक्ती आहे. आणि ते लोक काय करतात की ह्या लोकांच्या व्यतिरिक्त आणखी भरपूर लोकांचं ऐकतात, इकडे तिकडे काही पण ऐकतात, कोणाचंही प्रवचन ऐकणार. काही लोक मायावादी आहेत, काही काय आहेत, है ना. तर नो डाऊट काही भक्ताकडून ऐकलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ते लोक यांना डायरेक्ट गाईड नाही करू शकत. युट्यूब वाले डायरेक्ट गाईड करू शकतात का आपल्याला? नाही गाईड करू शकत, है ना. गाईड करण्यासाठी टीचरच पाहिजे, है ना. युट्यूबवर सगळं आहे, मग लोक शाळेत का पाठवतात लोकांना? भक्त आपल्या मुलांना सांगा. जर भक्तीचं ज्ञान आपण युट्यूब वरून घेऊ शकतो, गुरुची गरज नाही, डायरेक्ट एका व्यक्तीची गरज नाही, मग शाळेत जाऊन आपण जे शिकतो ते सगळं ज्ञान युट्यूबवर आहे की नाही आहे? आहे. मग मुलांना शाळेत न टाकता शाळेमध्ये किती पैसे लागतात? खूप पैसे लागतात की नाही? त्यापेक्षा रिचार्ज मारायचं, मोबाईल तर घरी आहेतच, फ्रीमध्ये एज्युकेशन होते, घरी शिकवा सगळं मुलांना, है ना. किंवा कोणी म्हणणार नाही 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 ते तसं नसतं, ते पोरांना पहिले ऍटलीस्ट एबीसीडी तर ठीक आहे, मग 4थी पर्यंत शिकवा, एबीसीडी आलं, वाचता लिहिता आलं, जोड अक्षर हे ते, है ना, गणित, भागाकार, वजाबाकी, गुणाकार एवढं आलं की मग त्यांना शाळेतून काढा. 5वी पासून शाळा नको देऊ, फक्त मोबाईल द्या. आणि जशी तुम्ही भक्ती शिकत आहे तसं मोबाईलनी एज्युकेशन घ्या, पॉसिबलच नाही आहे, है ना. तर असं फक्त ह्या लोकांना काय वाटते, आम्ही ऐकलं, आम्ही ऐकत आहे, आम्ही प्रवचन ऐकत आहे, है ना. तर फक्त ते ऐकणं कामाचं नाही आहे, तुम्हाला परंपरामध्ये एका व्यक्तीकडून ऐकावं लागेल. ऐसा नाही की केवळ शुष्क चिंतन ही करता रहे, असं नाही की बा हा आम्ही काहीतरी भगवंताचं चिंतन करताय, असं पण नाही आहे. मनुष्य को विनीत भाव से भगवद्गीता सुनना चाहिए कि सारे जीव सदैव भगवान के अधीन है. जो भी इसे समझ लेता है वही श्री कृष्ण के कथानुसार वेदों के प्रयोजन को समझ पाता है, अन्य कोई समझ नहीं पाता. तर हे सगळं भगवंताच्या भगवद्गीता जी आहे प्रामाणिक शास्त्रातून आणि प्रामाणिक स्त्रोत पासून म्हणजे प्रामाणिक भक्तापासून ऐकली पाहिजे. भजती शब्द अर्थ तक सार्थक है. कई स्थानों पर भजती का संबंध भगवान की सेवा के अर्थ में व्यक्त हुआ है. भजती म्हणजे भगवंताची सेवा करणे. म्हणून प्रभुपादजी भक्तीचा अर्थ काय लिहितात? भक्ती म्हणजे भगवंताची प्रेमपूर्वक सेवा. भक्ती म्हणजे हा आमच्या घरी लड्डू गोपाल आहे असं आहे, है ना, आमच्या घरी कानोबा बसते. पहिल्यांदा बघितलं मी नागपूरमध्येच बघते फक्त कानोबा, है ना. आणि असं भगवंत म्हणतात हा आम्ही भक्त आहे, राधे राधे, है ना, झालं एवढंच भक्त आहे आम्ही. तर भजतीचा अर्थ काय आहे? तुम्हाला भगवंताचं जप पण करायचं आहे, प्रवचन पण ऐकायचे आणि त्यांची सेवा पण करायची. याला म्हणतात पूर्ण भक्ती. भजती म्हणजे भक्ती म्हणजे भगवंताची प्रेमपूर्वक सेवा. सेवा बी करावं लागेल भगवंताला. आता जे चांगलं आहे तेच
आवडते तेच द्यावं लागेल. भगवंतांनी जे सांगितलं आपल्या जीवनात आपण काय करायला पाहिजे, लसण कांदा सोडायचा आहे, चहा सोडायचा आहे, तर मग ते करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टीला सेवा म्हणतात, है ना, की भगवंताची ऐकावं बी लागेल ना. का भगवंताची मी सेवा करतो आणि मी त्याचं काही ऐकत नाही, त्याला उत्तम सेवक म्हणता येते का? नाही म्हणतात, है ना. तर म्हणून प्रभुजी लिहितात, भक्ती म्हणजे प्रेमपूर्वक सेवा, लविंग डिवोशनल सर्विस सर्विस. यदि कोई व्यक्ति पूर्ण कृष्ण भावना में रत है, अर्थात भगवान की भक्ति करता है, तो यह समझना चाहिए कि उसने सारा वैदिक ज्ञान समझ लिया है. वैष्णव परंपरा में यह कहा जाता है कि यदि कोई कृष्ण भक्ति में लगा रहता है तो उसे भगवान को जानने के लिए किसी अन्य आध्यात्मिक विधी की आवश्यकता नहीं रहती. तर इथं सांगितलं की वैष्णव परंपरामध्ये आता आपण आहे, तर आता आपल्याला दुसरं कोणतं विधी भगवंताला समझण्यासाठी गरज नहीं है. भगवान की भक्ति करने के कारण वह पहले से ही लक्ष्य तक पहुंचा रहता है. आता भगवंताची भक्ती करत आहे तर लक्ष्यपर्यंत तो चाललाच आहे, लक्ष्याकडेच चाललाय. आपला उद्देश जो आहे भगवंताला प्राप्त करणे, कृष्ण प्रेम, हे आपल्याला हळूहळू भेटतच आहे, पण भक्ती करत राहायचे. वह ज्ञान वह ज्ञान की समस्त प्रारंभिक विधियों को पार कर चुका है. ज्ञान की समस्त प्रारंभिक विद्या म्हणजे कर्मकांड, ज्ञानकांड, है ना, हे सगळं पार केलंय आणि त्यानंतर आपण भक्तीमध्ये आलो. आता आपल्याला पुन्हा ह्या गोष्टी करायची गरज नाहीये. लेकिन यदि कोई लाखों जन्म तक चिंतन करने पर भी इस लक्ष्य तक नहीं पहुंच पाता कि कृष्ण भगवान है और उनकी शरण ग्रहण करनी चाहिए, तो उसका अनेक जन्मों का चिंतन व्यर्थ है. तर भरपूर लोक आहेत ते भगवान कृष्णाला भगवान मानत नाही आणि त्यामुळे अलग अलग प्रकारचे विधी ते सांगतात की असं करायचं आहे, अशा केल्याने तुम्ही ब्रह्मजीतमध्ये लीन होणार आणि तुम्ही मुक्त होणार. तर हे सगळं करून सुद्धा ते कधीच मुक्त होणार नाही आणि त्यांना कधी भगवंत भेटणार नाही, कारण की ते प्रामाणिक संप्रदायामध्ये नाहीये. तर 15 अध्यायाच्या 19 नंबर श्लोक पर्यंत आपण आज घेतलं, बाकीचं आपण नंतर बघू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर तुम्हाला काही प्रश्न याच्यात किंवा काही सांगायचं असेल? ठीक आहे. तर तुम्हाला काही सांगायचं नाही तर आपण इथे थांबून जाऊ. तर तुम्ही घरी पण वाचत राहा. पण याला अधिक महिन्यामध्ये तर 15 अध्याय वाचत असतात, आहे ना. आपला 15 अध्यायातच चालू होता, पण अधिक महिना आला आणि आपलं भगवद्गीता थांबून गेली होती. तर आज आपण घेतली आता भगवद्गीता. ठीक आहे. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. जगद्गुरु स्वामी शिल प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.